शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माननीय खासदार लोखंडे साहेबांचा उमेदवारी अर्ज उद्या साधारणपणे 11 ते 2च्या दरम्यान राहता या प्रशासकीय कार्यालयामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि महायुतीच्या सर्व पक्षांच्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आपल्या राहताच्या कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज सादर केला जाणार आहे। साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळचं जे काही वीरभद्र मंदिर आहे, बाजार मैदान आहे, त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्रित होतील। त्या ठिकाणी जमलेल्या जनसमुदायाला संबोधित पण केलं जाईल आणि उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केला जाईल। ही माहिती देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी खास भविष्यात कोणकोणते नेते या शिर्डी लोकसभा मतदारसंघात सहभागी होतील? मला वाटतं की पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणं याला कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये राज्य पातळीवरचे आणि देश पातळीवरचे पण नेते या ठिकाणी निश्चितपणे संबोधित करते। नरेंद्र मोदी हे सातत्याने या शिर्डीत येत असतात, निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या दौऱ्याचे काही नियोजन आहे का? मला वाटतं की या क्षणाला तर या संदर्भातली माहिती नाही। राज्य पातळीवरनं या संदर्भातलं नियोजन केलं जात आहे आणि त्या पद्धतीने मग पुढे मार्गक्रमण केलं जाईल। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा कुठेतरी शिर्डी कायम दिसतो आहे। भाजपने एक नवीन प्रस्ताव दिलाय, जर ठाण्याची जागा पाहिजे असेल तर नाशिकची द्या किंवा नाशिक साहेब असेल तर ठाण्याची द्या। माझ्या माहितीनुसार तर असा काही विषय नाही। नाशिकची जागा किंबहुना ठाण्याची पण जागा ही परंपरागत शिवसेनेची आहे आणि या संदर्भातला निर्णय वरिष्ठ नेते सकारात्मक करते। उमेदवारी जाहीर करण्यास जो उशीर होतोय त्याचा कुठेतरी फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे, कारण महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्याने त्यांनी प्रचार सुद्धा सुरू केलेला आहे। आता ही वस्तुस्थिती आहे की थोडस उमेदवार घोषित व्हायला काही दिवस उशीर झालेला आहे, परंतु नाशिक असेल, ठाणे असेल किंबहुना संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर एकंदरीत जनतेची मानसिकता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ करणं, केंद्र सरकारने केलेली चांगली कामं, त्याच्यासोबतच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने अनेक चांगले निर्णय त्याची अंमलबजावणी केलेली आहे आणि या सर्व गोष्टी पाहता जरी 2 दिवस उशीर झालेला असेल उमेदवार घोषित व्हायला, परंतु सर्व जनतेची त्या ठिकाणी मानसिकता आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही मिशन आहे महायुतीचं 45+ ते आम्ही यशस्वी करू। नाशिकमधून भुजबळांनी जी माघार घेतली आहे नाराजीतून घेतली नाही, असला कुठलाही विषय नाही, कोणाचीही नाराजी नाही। महायुतीचे सर्व नेते, सर्व पदाधिकारी आम्ही एकत्रितपणे काम करतो आहोत। भाजप ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत दिसतोय। मिलिंद नार्वेकरांचं नाव दक्षिण मुंबईतून चर्चेत आहे आणि त्यांना भाजपची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे, असं होऊ शकतं? उद्धव ठाकरेंची विश्वास वाटतं या संदर्भातलं माझ्याकडे काही माहिती नाही, कदाचित हा वरिष्ठ पातळीवरचा विषय असेल। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर कमेंट करणं योग्य नाही। मिलिंद नार्वेकर सोबत आले तर? मिलिंद नार्वेकर माझे पण मित्र आहेत, गेली अनेक वर्ष आम्ही सोबत राहिलेलो आहोत ना। ते आले तर स्वागत कराल? निश्चितपणे स्वागत करू। उन्हाचा तडाखा वाढतोय, अशाच आदित्य ठाकरेंचे सभेत पाण्यावरून कार्यकर्ते उद्विग्न झाल्याचं पाहायला मिळालं।
तर किती मोठं आव्हान आहे या तडाख्यामध्ये कार्यकर्ते जमा करण्याचं आणि त्यांना सुविधा पुरवणं? मला वाटतं की हा काही निवडणुकीपुरता किंवा प्रचाराच्या पुरता हा विषय नसतो. शेवटी कार्यकर्त्यांच्या जीवावरच आमच्यासारखे पण पदाधिकारी असतात आणि म्हणून त्यांची काळजी घेणं एक नैतिक जबाबदारी. म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू दे, सुखदुःखाचा कुठलाही कार्यक्रम असू दे, त्याच्यामध्ये आपली जबाबदारीच असते. जिथपर्यंत माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, याचा अतिशय सूक्ष्म नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. मुंबई दक्षिण मध्ये काल महाविकास आघाडीची जी सभा झाली त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की तुम्हाला गद्दार हवाय की यतीश, म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला ते गद्दार म्हणून संबोधत आहे आणि मतदारांना आव्हान करतात. मला वाटतं आता हा विषय फार बोथट झाला. जनता पण याला कंटाळलेली आहे. जनतेला पण माहिती आहे की गद्दारी कोणी केलेली आहे. अनेक शिवसैनिक असतील, नेते असतील, 30 ते 40 वर्ष त्यांनी शिवसेना पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून या गोष्टींना कोण थारा आता देत नाही. दररोज काहीतरी उठून वेडं वाकडं बोलायचं, जनतेची दिशाभूल करायची, परंतु या सर्व गोष्टींचा मतांच्या माध्यमातून रिझल्ट सगळ्यांना कळणार आहे. अनेक वर्ष शरद पवारांचं नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत होतं, मात्र ती संधी त्यांना काही मिळू शकली नाही. आता शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना संधी द्यावी असं सामनामध्ये आज संजय राऊतांनी आग्रह केला. त्याला काँग्रेसच्या पटोले साहेबांनी प्रतिक्रिया पण दिलेल्या आहेत आणि आमचं जे नारद मुनी आहे ना, तो नारद मुनीने हेच उद्योग केलेले आहे. काहीतरी खोटी स्वप्न दाखवायचे आणि दिशाभूल करायचे. नारद मुनी माहिती आहे ना, दररोज सकाळी उठल्याच्या नंतर भोंगा वाजवतो ना. त्यांच्यामुळे शिवसेना फुटली आणि सगळं काही हे सगळं घडलंय असं तुमचं? बिलकुल. माझं काय, अख्ख्या महाराष्ट्राचं देशाचं म्हणणं आहे. प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या ज्या सभा असतात त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, नरेंद्र मोदी अमित शहा यांना पूर्णपणे ते टार्गेट म्हणजे आक्रमक होऊन त्यांच्यावर भाष्य करत असतात. आता कोणी कोणावर बोलण्याचं आपली पात्रता आहे का हे पण तपासून घेण्याची आवश्यकता आहे. संजय राऊत काय म्हणत असतात की मी उद्धव ठाकरेंच्या जवळचा आहे आणि पवारांचा शिष्य आहे. बघा, मी सभागृहामध्ये बोललेलो आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांचे पंटर आहेत. मी सभागृहात बोललेलो आहे की ते भाकरी खातात शिवसेनेची आणि चाकरी करतात राष्ट्रवादीची, शरद पवार साहेबांची. मागील शिर्डीच्या दौऱ्यात तुम्ही आला होता त्यावेळेस तुम्ही काँग्रेसच्याही अनेक नेत्यांच्या रात्री भेटी घेतल्या, डिनर डिप्लोमसी झाली, काँग्रेसच्या माजी आमदारांच्याही घरी तुम्ही गेला होता. काय चर्चा झाली? काही माझे सहकारी मित्र आहेत जुने, परंतु महायुतीच्या सर्व नेत्यांची आम्ही त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे. अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्या ठिकाणी आहे आणि इथले खासदार आमचे परत एकदा रिपीट होऊन लाखोच्या फरकाने त्या ठिकाणी निवडून येतील. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी अद्यापही आपली भूमिका जाहीर केली नाही. त्यांना निवडून आणण्यात महायुतीने सुद्धा मोठा वाटा घेतला होता. त्यांच्याबरोबर तुमची त्यांच्या निवासस्थानी भेट झाली का आणि काही चर्चा झाली का? ते काही झाकून लपून मी गेलो नव्हतो, दिवसा गेलो होतो. त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे. तुम्ही इतर पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली, मात्र अद्यापही कोल्हे परिवार जो आहे तो कोल्हे परिवार सक्रिय नाहीये. सदाशिव लोखंडेच्या एकही सभेत ते आलेले नाहीये, प्रचारात दिसत नाही, त्यांची नाराजी अजून दूर नाही. कोल्हे परिवार या भागातले एक प्रमुख नेते आहेत. भारतीय जनता पक्षाचे ते जबाबदार नेते आहेत. त्यांचाही सहभाग त्या ठिकाणी प्रचारामध्ये आहे आणि उद्या ते तुम्हाला दिसून येते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आठवड्याची काल भेट घेतली. आरपीआयचे जे कार्यकर्ते जे नाराज आहेत त्यांनी कोणत्याही मेळाव्याला त्यांची उपस्थिती नव्हती, नाराजी दूर झाली.
बिलकुल नाराजी दूर झालेली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे नाराजी कुठली नव्हतीच. आठवले साहेबांशी, माननीय विखे पाटील साहेबांशी पदाधिकारी पण उपस्थित होते आणि मला वाटतं काल मी स्वतः पण विखे पाटील साहेब आणि RPIचे सर्व प्रमुख पदाधिकारी आमची पण बैठक संपन्न झालेली आहे. देशामध्ये त्यांचा पूर्ण ताकदीने या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा आणि आम्ही सर्वजण जसं जीवाचं रान करणार आहोत तसेच सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते जीवाचं रान करतील. आदित्य ठाकरे 2 दिवसापूर्वी या ठिकाणी बोलले की राज्यात आता फक्त ठाकरे गॅरंटी चालते. मोदी गॅरंटी चालणार मोदी गॅरंटी चालणार नाही, इथे फक्त ठाकरे गॅरंटी चालते. मुंगेरी लाल के हसीन सपने ते त्या कोशातून बाहेर पडत नाहीत. ती गर्दी दिसली की त्यांना असं वाटतं की ती गर्दी आमच्यामुळे आहे. पण स्थानिक पातळीवरचा कार्यकर्ता प्रत्येक जण तो झोपडीतला का असेना तो त्याच्या कृतीप्रमाणे समाजासाठी योगदान देत असतो. उद्धव ठाकरेंनी त्यांना म्हणावं की तुमच्या मतदारसंघात तुम्ही तुमची ताकद बघा. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा त्या मुख्यमंत्री पदाचा विषय समोर आणला आणि असं म्हटलं होतं की फडणवीसांनी किंवा शहाने आश्वासन दिलेलं होतं की फडणवीस म्हटले मी दिल्लीला जाईल आणि आदित्यला मुख्यमंत्री बनवेल. असं काही झालं? त्याचं उत्तर माननीय फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे. काही अशी वक्तव्य निवडणुकीच्या काळात का समोर आणले जातात, काय वाटते तुम्हाला? तर ते त्यांनाच विचारावं लागेल. पहिल्या टप्प्यामध्ये जे देशात मतदान झालंय किंवा कमी झाली, त्याचा परिणाम कुठे महायुतीला होऊ शकतो, इंडियाला? माझी माहिती आहे की जे काही मतदान झालंय त्या मतदानाचा कौल जर बघितला तर तो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या साठी प्रचंड संख्येने अनुकूल आहे. टक्केवारी घटली मतदानाची. होऊ शकतं की उष्णतेमुळे काही 1-2% कमी आहे, काही ठिकाणी 1% कमी आहे, काही ठिकाणी 3-4% जास्ती पण मतदान झालेलं आहे. 1% जरी कमी झालं तर त्याचा मतात उमेदवारांच्या होतोय ना. मी काही नाही बोलत नाही, परंतु काही ठिकाणी 4-5% जास्ती पण झालेलं आहे तिथल्या सरासरीच्या. आज जर पाहिलं तर निवडणुका सगळीकडे सुरू आहे, राज्यभर प्रचार सुरू आहे, उमेदवारी अर्ज भरले जातात. मात्र दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर देखील सुरू झालेले आहेत. दुष्काळाच्या झळा आता मोठ्या प्रमाणात एप्रिल महिन्यातच जाणवू लागल्या. काय राज्य सरकार त्या बाबतीत किती माननीय मुख्यमंत्री महोदय दररोज या संदर्भातला आढावा घेत आहेत. कोणत्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, काय परिस्थिती आहे, त्या ठिकाणचे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्या संदर्भातले टँकर ताबडतोब सुरू करणं. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर हे डायरेक्ट घोषित जरी करता येत नसेल, परंतु प्रशासन पातळीवर आता काही संभाजीनगर काही भागामध्ये काल वादळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. त्या संदर्भातला सुद्धा आढावा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून दररोज या संदर्भातला सकाळी ते प्रशासन पातळीवर आढावा घेत आहेत आणि त्या व्यवस्था ताबडतोबीने झाल्या पाहिजेत असे निर्देश आदेश पण त्यांच्या माध्यमातून दिले जात आहेत. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.